बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। जर अजूनही शिवसैनिकांनो शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब केलं नसाल किंवा सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। 2-3 दिवसांपूर्वीच ते भैयाजी जोशीचं RSSच्या सरकार्यवाहकाचं ते विधान आपण सर्वांनी ऐकलं। घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे। आता आपण म्हटलं या सगळ्यावर थोडंसं दुर्लक्षच केलं आपण सर्वांनी, कारण ही असली विधानं मुंबईमध्ये आता सर्रास केली जातात। ही असली विधानं मुंबईमध्ये नाही तर जवळपास ठाणे असेल, पालघर असेल, विरार असेल, नवी मुंबई असेल, इकडे सगळीकडे सर्रास केली जातात। आता तुम्ही पहा ना, याचा दुसरा अंक, याचा प्रत्यय कसा येतो पहा, तुमच्या दैनंदिन आयुष्याचा प्रत्यय कसा येतो पहा। काल मुंबईच्या एका एअरटेल गॅलरीमध्ये, आता हिचा पत्ता मी तुम्हाला सांगणार नाही कारण शिवसेनेने काय करायचं ते केलेलं आहे तिथे जाऊन। आता पत्ता सांगितला तर तुमच्यापैकी अनेक जण तिथे परत पोहोचतील, त्यापेक्षा मी याचा पत्ता सांगत नाही, पण लक्षात घ्या मला सांगायचं काय आहे ते। मुंबईच्या एका एअरटेल गॅलरीमध्ये एका मराठी ग्राहकासोबत जो प्रकार काल घडला त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल किंवा किंबहुना तुम्ही या अगोदर ही मीडियावर पाहिला असाल, पण तरी सुद्धा पुन्हा दाखवेल। त्या मराठी ग्राहकाला जी काही त्याला सेवा त्यांच्याकडनं हवी असेल ती सेवा तर मिळाली नाहीच, वरती उद्धट बोलणं, त्या महिला कर्मचाऱ्याचं जे उद्धट बोलणं होतं ते बोलणं पाहून आणि त्या अगोदरच्या 2-3 ग्राहकांसोबत तोच झालेला प्रकार पाहून त्या मराठी ग्राहकाने तिथे व्हिडिओ घेतला आणि त्या व्हिडिओमध्ये या साऱ्या गोष्टी उघड झाल्या। कशा प्रकारे मराठीचा अपमान करण्याची मालिका लावलेली आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये विशेषतः। बरं बघा ना, मराठी येत नाही हे आपण समजू शकतो कारण आपलं हृदय तेवढं मोठं आहे। आपण दाक्षिणात्यांसारखे वागत नाहीत ना, तमिळ किंवा मल्याळम किंवा कन्नड असेल, तेलुगू असेल, या सगळ्या भाषिकांसारखं आपण वागत नाही। आपण ते दातृत्व दाखवतो, ते मोठं हृदय दाखवतो आणि ते हृदय तुमच्या अंगाशी येतं। आता मी वेगळा शब्द वापरणार होतो पण मी थांबवतो स्वतःला, कारण सोशल मीडियावर व्यक्त होताना बरेचशी पथ्य मी पाळत असतो शिवसैनिकांना। ती शिवसेनेची जी भर सभांमधली भाषा असते ती आपण इथे वापरत नाही। मी तुम्हाला हे सगळं सांगण्या अगोदर तो व्हिडिओ एकदा दाखवतो। या व्हिडिओमध्ये शिवसेनेच्या अखिल चित्रे, राज्य संघटक शिवसेनेचे, यांनी त्या एअरटेल प्रशासनाला जो द्यायचा आहे तो सज्जड दम दिलेला आहे। त्यांच्याकडून काय काय अपेक्षा आहेत, म्हणजे तुमच्या स्टोर्सवर, तुमच्या दुकानांवर, जी रिटेल शॉप्स असतात तुमचे, त्या दुकानांवर, त्या आस्थापनांमध्ये मराठी कर्मचारी असणं अनिवार्य आहे। जवळपास 80% कर्मचारी हे तुमचे मराठीत असायला हवेत, मराठी भाषिक असायला हवेत। त्यानंतर तुमच्या ज्या कस्टमर सर्व्हिस हॉटलाईन असतात, ग्राहकांना सेवा देणाऱ्या, फोनवर सेवा देणाऱ्या ज्या हॉटलाईन असतात त्याच्यावर सुद्धा मराठी टेलिकॉलर जे फोनवर बोलू शकतील मराठीमध्ये, ते जवळपास 80% असणं हे बंधनकारक आहे। या अशा गोष्टींची त्यांना आठवण करून दिली आणि त्यांच्याकडून लेखी लिहून घेतलं। अखिल चित्रेंचे आभार। शिवसेनेच्या राज्य संघटकांनी ही जी ताबडतोब केलेली कार्यवाही आहे या सर्वांसाठी त्यांना मानाचा जय महाराष्ट्र। तत्पूर्वी तुम्ही हा व्हिडिओ पहा। यामध्ये ती महिला कशा प्रकारे त्या मराठी ग्राहकाशी उद्धटपणे आणि म्हणते, महाराष्ट्र काय तुम्ही लोकांनी विकत घेतलाय का? जरा एकदा पहा, तुमच्या देखील त्या नसा उडतील डोक्याच्या। पहा। मराठी येत ना? क्यों मराठी बोलूं मैं? मराठी येत ना? तुम मुझे बताओगे मुझे क्या बोलना है? महाराष्ट्रात आहे ना? क्यों? महाराष्ट्रात आहे तुमने ना? खरीद के रखा है? महाराष्ट्रात आहे तुमने ना? खरीद के रखा है महाराष्ट्रात राहता ना तुम्ही? तुमने खरीद के रखा है महाराष्ट्र? महाराष्ट्रात तुम्ही येत आहात ना, मराठी बोलायचं नाही? हा, पागल कोणाला बोलता? ओ मॅडम, पागल कोणाला बोलता? तुम ज्यादा नहीं बोल रहे हो। काय बोललो तुम्हाला? मुझे बताओगे मुझे कहाँ रहना है? काय बोललो तुम्हाला मी? तुम मुझे बताओगे मुझे कहाँ रहना है? कहाँ काय बोललो तुम्हाला मी? रिकॉर्डिंग बंद करो, समझा? काय बोललो तुम्हाला मी? रिकॉर्ड करना अलाउड नहीं है। काय बोललो तुम्हाला मी? रिकॉर्ड करो, अभी पुलिस को बुलाऊंगी। हा, बोलवा बोलवा, फोन करा, फोन करा, तुम्ही फोन करा, पोलिसांना फोन करा। हाँ करती ना, रुक जाओ। हा, करा। काय बोललो तुम्हाला?
कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह नाही करणार, कोण करणार तुम्ही? और आप जो वीडियो रिकॉर्डिंग कर रहे हो उसका क्या? वीडियो रिकॉर्डिंग में तुम्हाला काय करता येणार ना? पण आम्हाला सर्व्हिस नाही. मराठी में बात करो, क्यों बात करूं मराठी मैं? काय बोलायला तुम्हाला? क्यों मराठी में बात करूं? तुम्हाला मराठीत नाही तुमने मुझे बोलायचं? खरीद के रखा हुआ है। मराठी तुम्हाला बोलायचंय ऑब्विसली, महाराष्ट्रात मराठीत बोलणार ना तुम्ही. हा क्यों खरीद के रखा है तुमने पूरा महाराष्ट्र? का तुमने खरीद के तुम्हाला रखा रूल नाही माहिती? महाराष्ट्र? तुम्हाला कसा rule? मराठी आलंच पाहिजे. क्यों भाई क्यों मराठी नाही आलं पाहिजे. तुमको आता है क्या कोई लैंग्वेज? का बढ़िया। महाराष्ट्रामध्ये मराठीच बोलणार आम्ही. अजून क्यों कुठलं? क्यों हाँ? क्यों मराठी बोलना है? की मराठी बोलणार क्यों तुम्हाला बोलणार समजेल मॅडम, तुम्हाला समजेल ठीक है आप बताओ मुझे, समझ का मराठी समझ- मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल. ठीक है हाँ. समझाओ आप मेरे को। एक तर तुम्हाला कस्टमरशी बोलायची तर पद्धत नाहीये. ह्याच्या आधी पण दोन कस्टमर काय तुम्हाला त्याच्याशी नीट बोलला नाहीत. माशी नीट बोलून जावा. हं? इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी. त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या, पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं. मी अर्धाच बसलोय मी आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला, तर मला बोलतात की का मराठी बोलू, तुम्हाला हिंदी नाही बोलतात. ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना. आणि मला पोलिसाची धमकी येतात. तुम्ही कोण? तुम्ही कोण? एक मिनट रुक जाओ। हा बाजूला तुम्ही बाजूलाच राहा. हा हर बात से देखो एक कस्टमर जो वीडियो बना रहा है बोल रहा है महाराष्ट्र में रहना तो मराठी बोलो, ऐसा बोलता है चिल्ला चिल्ला। हा तुमच्या सरांना बोलवा, सरांना बोलवा. आ रहा है बैठो। हा बोलवा. हा मैं बोल रहा हूँ काय जो मराठी में बोल रहा है कहना है महाराष्ट्र में तो मग मराठी बोलो। मराठीत आलं पाहिजे, क्यों भाई आलंच पाहिजे मराठी. क्यों मराठी आना चाहिए भाई? आलंच आपने पाहिजे तो मराठी. किधर लिखा हुआ है? तुम्ही मला कहाँ लिखा तुम्ही हुआ मला है? टच करू नका. कहाँ पे तुम्ही लिखा मला हुआ है? टच करू नका मॅडम. कहाँ लिखा है मराठी? तुम्ही टच करू नका मॅडम. ले सकते हैं? टच करू नका तुम्ही मला. मैं आपको कोई हाँ. टच नहीं कर रही, मुझे केला कोई तुम्ही शौक नहीं टच. आपको टच करने केला का। टच तुम्ही. आणि मेरे को आवाज कोई कमी शौक करा, नहीं टच करने आवाज का। कमी करा, आवाज कमी करा. नहीं ऐसे बोलूंगी। हा काय असं बोला? हाँ, बोलूंगी ऐसे। तुमच्या मालकीचं आहे का हे? क्या तुमच्या मालकीचं आहे का? क्या का क्या म्हणजे बोल रहे हो? मालकीचं तुमच्या? क्या बोल रहे हो? तुमच्या मालकीचं हिंदी आहे? में बोलो, क्या बोल रहे हो? हिंदीमध्ये नाही बोलायचं. समझ रहे हैं मुझे, क्या मग बोल मराठी रहे हो? समजून घ्यायचं. आप मुझे नहीं समझ रहे, आप क्या मराठी बोल रहे हो? समजून नहीं घ्यायचं. समझ रहे मुझे, नाही. नहीं समझ रहे। मग प्रॉब्लेम तुमचा आहे. मराठी चालत पाहिजे. प्रॉब्लम है। मग कोणतरी मराठी पाहिजे ना हम लोग समजायला. हिंदुस्तान में रहते हैं, हम लोग हिंदुस्तान में कोई भी लैंग्वेज महाराष्ट्र कोई भी में। बोल सकता है। बोल रहे हैं मराठी इकडे में या बात सर करो, तुम्ही. इकडे या, महाराष्ट्र इकडे पहिलं. आपको क्या तुम्ही इकडे या, प्रॉब्लम बताइए? तुम्ही इकडे या पहिलं साईडला. आपका तुम्ही इकडे या, सांगतो तुम्हाला मी. ते त्या ठिकाणची महिला कर्मचारी ही ग्राहकांना सांगते की मला मराठी येत नाही आणि तुम्ही हिंदीतच बोललं पाहिजे. आणि जेव्हा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तेव्हा शिवसेना ठाकरे गट आक्रमक भूमिका घेत जे शिवसेना राज्य संघटक आहेत अखिल चित्रे त्यांनी या एअरटेल गॅलरीला भेट दिली. शिवाय एअरटेल कंपनीला तसं पत्र सुद्धा दिलेलं आहे की मराठी जे प्रतिनिधी आहेत किंवा मराठी कर्मचारी ज्यांना मराठी भाषा बोलता येते अशा प्रतिनिधींची नियुक्ती करावी. त्याशिवाय जे कॉल सेंटर्स असतात त्या कॉल सेंटर सुद्धा मराठी भाषेचा वापर करावा जेणेकरून असे प्रकार पुन्हा घडू नयेत. अन्यथा अशा प्रकारे ज्या एअरटेल गॅलरी आहेत त्या दिसणार नाही अशा धमकी सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं देण्यात आलेली आहे. आपण बघतो याआधी सुद्धा मुंबईत सातत्यानं असे प्रकार घडत आहेत ज्यामध्ये आम्हाला मराठी येत नाही तुम्ही हिंदीत बोला आणि त्या विरोधात ठाकरेंची शिवसेना असेल किंवा मग इतर म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल किंवा इतर पक्ष असतील हे आवाज उठवताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळे एक प्रकारे मराठी बोलावं अशा प्रकारची एक भूमिका घेऊन हे पक्ष सुद्धा सातत्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये पाठपुरावा करतात आणि तशा प्रकारे कंपनी असतील किंवा मग त्या ठिकाणी मोठी दुकानं असतील त्यांना सुद्धा पत्राद्वारे अशा प्रकारे इशारा देत आहेत. प्रज्ञा. वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आणि या सगळ्या प्रकारानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य संघटक अखिल चित्रे आणि इतर पदाधिकारी एअरटेलच्या मुख्य कार्यालयात गेले. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एअरटेलमधल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा मुंबईमध्ये एअरटेलची गॅलरी दिसणार नाही असा इशारा अखिल चित्रे यांनी एअरटेल प्रशासनाला दिला. मुलं मुली मराठीमध्ये बोलणारे पाहिजे. आणि टेलिकॉलिंगवर तुम्ही ऑप्शन दिलेलं आहे मराठीचं. तसं जर महाराष्ट्रामध्ये मराठीला ऑप्शन असूच शकत नाही, पण तरी तुम्ही मराठीला ऑप्शन दिलेलं आहे तर त्या ऑप्शनवर मराठी बोलतील याची काळजी घ्या. कारण तुम्ही जर पाहिलं त्याच्यावर कॉलिंग केल्यावर मराठी तुम्ही कुठलंही ऑप्शन जर केलं तर ते इंग्लिश केलं तुम्ही मराठी केलं तरी जेव्हा कॉलिंगवर जाता तर ते हिंदीतच बोलतात समोर. ह्याचा अर्थ जे तुम्ही एम्प्लॉय तिथे ठेवलेत त्यांना हिंदी शिवाय दुसरी भाषा बोलता येत नाही.
तर हे तुम्हाला लगेच रेक्टिफाय करायला लागेल. आणि ते जे कोण कर्मचारी आहेत, आता जो काही व्हिडिओ व्हायरल होतोय, तर जे काही कर्मचारी आहेत याला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी नाहीये, मराठी नाही बोललं तर चालेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, असे जे कोण तुमचे कर्मचारी असतील कुठेही मुंबईत महाराष्ट्रात गॅलरीत, त्यांना महाराष्ट्रात मग मुंबईत तुमची एअरटेलची गॅलरी दिसणार नाही. आणि हे तुम्ही ऍज अ प्रायमरी एम्प्लॉयर हे तुमची जबाबदारी आहे. म्हणून तुम्ही ते ट्रेनिंग अँड क्वालिटी पर्पज मध्ये त्यांना ते एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी पाहिलात कशा प्रकारे त्या महिला कर्मचाऱ्याने उद्धटपणे, जर ती महिला कर्मचारी नसती तर माझे हे शब्द कदाचित वेगळे असते. पण लक्षात ठेवा, हा माज उतरवणं देखील तितकंच गरजेचं आहे. हा माज आता वाढू लागलाय. कारण तुम्ही मुंबादेवीतलं, मला वाटतं मलबार हिलचं एक प्रकरण तुम्हाला आठवत असेल. एका मारवाडी दुकानदाराने, किराणा मालाच्या दुकानदाराने एका महिलेला काय सांगितलं, आता मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये भाजप आलाय, इथे गुजराती मारवाडीच चालणार. मुलुंडचं प्रकरण तुम्ही सर्वांनी पाहिलात. त्या महिलेला व्यावसायिक गाळा देण्यासाठी नकार देण्यात आला. अशी अनेक प्रकरणं आहेत. मराठी म्हणून, नॉनव्हेज खाता म्हणून, मराठी बोलता म्हणून तुम्हाला मुंबई महाराष्ट्रामध्ये नाकारलं जातं. आता मराठी भाषिकांनी कुठे स्थायिक व्हायचं? गुजरातमध्ये, बडोद्यामध्ये, अहमदाबादमध्ये, कुठे नेमकं जायचं? हा माज उतरवणं यासाठी गरजेचं आहे. ज्यावेळेस आपल्यामध्ये फूट पडते ना, दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ, ज्यावेळेस आपल्यामध्ये फूट होते त्यावेळेस हा असा लाभ उचलला जातो. आणि हे काल परवाच्या त्या भैयाजी जोशीच्या त्या वक्तव्याचे हे परिणाम आहेत, लक्षात घ्या. मी खरं तर त्या ग्राहकाचे, तो जो कोणी मराठी तरुण होता, त्याचे मी आभार मानतो. आणि त्या मराठी तरुणाने दाखवलेली तत्परता ही देखील तितकीच गरजेची आहे. पण त्याने ज्या योग्य गोष्टी केल्या त्या योग्य गोष्टी प्रत्येक वेळी होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस आपणास सुद्धा, म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला असा एखादा प्रसंग दिसेल, त्याच्यावर ज्यावेळेस आपण आवाज उचलाल, त्यावेळेस लक्षात घ्या, आपल्याला सुद्धा त्यावेळेस व्हिडिओ चित्रीकरण हे फार गरजेचं आहे. याचं कारण सांगतो तुम्हाला. आता व्हिडिओ चित्रीकरण करत असताना तुम्ही हे देखील बोलणं गरजेचं आहे की तुमच्यावर कुठलाही प्रसंग बेतू शकतो, त्याचा पुरावा म्हणून, त्याचा रेफरन्स म्हणून मी हा व्हिडिओ घेतोय. हे बोला व्हिडिओमध्ये, कळू द्या समोरच्याला. कारण काय असतं ना, समोरचा कोण आहे, कशा प्रकारे वागणार आहे, अचानकपणे तुमच्यावर हल्ला केला जाऊ शकतो. त्यासाठी हा व्हिडिओ चित्रीकरणाचा हा एक पुरावा असतो आणि तो थेट पुरावा कोर्टामध्ये उभा करता येतो. कदाचित समोरचं समजा एखादी महिला असेल आणि त्या महिलेकडनं समजा भविष्यामध्ये तुमच्या विरोधात एखादी तक्रार केली गेली, कुठल्याही प्रकारची तक्रार असू शकते, त्या तक्रारीवर उत्तर म्हणून तो तुमचा व्हिडिओचा पुरावा तिथे प्रबळ मानला जातो. त्यामुळे व्हिडिओ पुरावे हे असणं फार गरजेचं आहे. आपण व्हिडिओ घेऊ शकता पाहायला गेलं तर. तसं पाहायला गेलं तर सार्वजनिक ठिकाणी कन्सेंट हा घ्यायला लागतो, पण ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बचावात्मक गोष्टीसाठी व्हिडिओ पुरावा घेता त्यावेळेस तो तुम्ही घेऊ शकता. त्या तरुणाने ज्यावेळेस तो पुरावा घेतला, त्यांनी पहा संपूर्ण व्हिडिओमध्ये त्याने कुठेही अपशब्दाचा वापर केला नाही. त्याने त्यांना हळू बोलण्यासाठी सांगितलं, त्याच्यावर प्रत्युत्तर आलं, मी कशासाठी हळू बोलू. त्यानंतर तुम्ही पाहिलं असाल त्याच व्हिडिओमध्ये बाजूच्या दुकानातला एक दुसरा तरुण कसला, तो आला, तो म्हणतोय जरुरी आहे का, तर ह्याने विचारलं तू कुठला, तो बोलतो बाजूचा, तो बोलतो बाजूलाच राहा, मग तू बाजूचाच ना, बाजूला राहा. ते एपिक वाक्य होतं, अगदी सुरेख वाक्य होतं त्या तरुणाचं. ही अशा प्रकारची मगरुरी आम्हाला जिरवणं फार गरजेचं आहे. नाहीतर भविष्य फार कठीण आहे मुंबईमध्ये. बघा ना, आपण कधीही, मगाशीच मी तुम्हाला म्हणलो, आपण कधी आग्रह धरत नाही, हट्ट धरत नाही. आपण काय करतो, आपण बोलायला सुरुवात मराठीत करतो, पण समोरच्याला ज्यावेळेस आपल्याला कळतं की ते अडखळतंय कुठेतरी, त्यावेळेस आपण आपली मराठी बंद करून हिंदीमध्ये चालू होतो. पण जर त्याला अडखळत जरी आपण बोलू दिला तर तो भविष्यात कुठतरी शिकेल. पण आपण तसं करत नाही. आपण जेव्हा कळतं याला मराठी येत नाही त्यावेळेस आपण हिंदीत सुरू होतो, मग तो मराठी शिकणार कधी. दुसरी गोष्ट, त्या महिला कर्मचाऱ्याने कुठेतरी जाऊन मराठी शिकणं हे गरजेचं आहे. ज्यांना मराठी येते त्यांच्याकडून, आपल्या सहकाऱ्यांकडून मराठी शिकणं. पण बोलण्याची पद्धत पहा, असं कुठेही म्हणाले नाहीत माफ करा, मी मराठी शिकते, मी मराठीचा आदर करते,
पण सध्या मला तुमच्याशी तेवढं तुमच्यासारखं मराठी बोलता येत नाहीये. जर तुम्हाला या माझ्या हिंदीमध्ये तुम्ही जर कम्फर्टेबल आहात, तुम्हाला जर बोलण्यास जमत असेल तर ठीक, नाहीतर मी तुम्हाला एखादा दुसरा मराठी कर्मचारी देते ज्याच्यासोबत तुम्ही संवाद साधू शकता. ही एवढं जरी सांगितलं ना तरी मराठी माणूस कुठेही गाजावाजा करत नाही. हो, लिहून देतो मी, ठाम सांगतो तुम्हाला, मराठी माणूस कुठेही गाजावाजा करत नाही. मराठी माणूस तेवढं दातृत्व आम्ही दाखवतो, तेवढं औदार्य आम्ही दाखवतो जे आमच्या अंगाशी येतं. मी अंगाशी हा शब्द वापरतो, खरं तर याच्या सांगी कुठला एखादा चांगला शब्द आहे तो तुम्ही लिहा कमेंटमध्ये, अंगाशी येण्याच्या ऐवजी. पण वापरले कुठले गेले शब्द तुम्ही? आपने महाराष्ट्र खरीद के रखा है क्या? होय, आमच्या बापाच्या नावावर सातबारा आहे महाराष्ट्राचा. आमच्या बापाच्या नावावर सातबारा आहे महाराष्ट्राचा, हे ठाम सांगतो आम्ही आणि खुल्यात सांगतो. या मराठी माणसाच्या नावावर या महाराष्ट्राचा, या मुंबईचा सातबारा आहे. काय म्हणायचंय तुम्हाला? ते काचांचे भाव सध्या जरा जास्तच वाढलेत बहुतेक. काळजी घ्यायला हवी काचांच्या भावांची. ते होती ना जुनी वाक्य आपली, खळ आणि खट्याक, खळ खट्याक. ज्यावेळेस त्या ह्या परिस्थिती पुन्हा येतील ना त्यावेळेस या सगळ्यांना इथे अक्कल येईल. आज मराठी माणसाची ही मराठीला काय दिला? अभिजात भाषेचा दर्जा. अभिजात भाषा कळते आपल्याला? अभिजात भाषा म्हणजे नेमकं काय असतो? हा दर्जा म्हणजे काय? की ज्या भाषेचा उगम हा अभिजात आहे, ज्या भाषेचा उगम हा स्वयंभू आहे, जी कुठल्याही भाषेचा भाग नाहीये. मराठी भाषा हा अभिजात आहे, स्वयंभू आहे, जिचा जन्म इकडच्या तिकडच्या भाषेतून झालेला नाही. चार भाषा मिळवून, जसं इंग्रजी भाषा ही अभिजात भाषा नाही. इंग्रजी भाषेचा जन्म हा वेगवेगळ्या ठिकाणचे शब्द जोडून झालेला आहे. तशी मराठी ही अभिजात भाषा आहे. काय फायदा झाला या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून? तुम्ही मला सांगावं. ते मी मागेही तुम्हाला सांगितलं, ते पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, पर आपुल्याच घरात हाल सोसते मराठी. हाल नाही सोसते, लाथाबुक्क्या खाते मराठी. तुमची माझी मराठी लाथाबुक्क्या खाते. बरं, ह्याला कारणीभूत फक्त बाहेरचं नाहीयेत बरं का, याला कारणीभूत तुम्ही आम्ही सुद्धा आहोत. आपण मराठी माणसं सुद्धा याला कारणीभूत आहोत. आज कित्येक घरांमध्ये मराठी परिवार, मराठी पालक आपसामध्ये, म्हणजे नवरा बायको सुद्धा आपसामध्ये हिंदीत बोलतात. मुलांवर काय संस्कार व्हायचे मराठीचे? तुम्ही इंग्रजी शाळांमध्ये टाकताय, ठीक आहे, काळाची गरज आहे. इंग्रजी येणं ही काळाची गरज आहे, कारण सध्याच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या इंग्रजीतनं असतात. तिथे काम 99.99% हे इंग्रजीतनं असतं. 0.1% जे आपण एकमेकांमध्ये संवाद साधतो, जर आपण मराठी असू तोच काहीतरी आपण मराठी हिंदीमधनं बोलतो, पण बाकी सगळं काम हे इंग्रजीतनं असतं. त्यासाठी आपण इंग्रजी शाळांमध्ये टाकताय, तिथपर्यंत ठीक. आमच्या पिढ्या मराठी भाषेतच गेल्या, आम्ही मराठी भाषेतली मुलं, जिल्हा परिषद जिंदाबाद. पण लक्षात घ्या, कमीत कमी आपल्या घरातला संवाद आपण करू शकतो. कमी मित्रांमध्ये सुद्धा आजकाल मित्र 2 मराठी मित्र सुद्धा आपसामध्ये हिंदीमध्ये बोलतात. ज्यावेळेस तुम्ही रेल्वेमध्ये चढत असता, समोरच्याला पुढे जायचं सांगितलं, भाई साहब जरा आगे चलो ना, भाई साहब जरा किसको ना, भाई साहब जरा ऍडजस्ट करो ना. पण तो भाई साहब मराठी आहे की कोण हे तुम्ही बघतच नाही. तुम्ही 4थी सीट ज्यावेळेस मागता त्यावेळेसही तुम्ही म्हणता जरा अंदर सरकी. काय हे प्रकार आहेत? आणि ती मराठी, एक वेळ मराठी बोला, त्या हिंदीची तरी इज्जत एवढी काढू नका. आणि ज्यावेळेस समोरचा पण उत्तर देतो, हा भाई जाता हो अंदर, त्यावेळेस त्याच्या टोन मधून कळतं हा तर मराठी. म्हणजे ज्यावेळेस मराठी कळतं त्यावेळेस तरी कमीत कमी मराठीत बोला. 2 मराठी माणसं आपसामध्ये हिंदीमध्ये संवाद साधत असतात. इतकं विचित्र वाटतं ते बघायला. दोघांच्याही भाषेच्या त्या टोनिंग वरनं कळत असतं दोघेही मराठी. हे होतंय तुमच्या माझ्या आयुष्यात, हे रोज घडतंय. आपण पाहताय हे प्रसंग. नाहीतर हे असले प्रसंग आपल्याला रोज पाहायला मिळतील. ज्या वेळेस आपण ज्या दुकानात जाल, ज्या आस्थापनात जाल, तिथे मराठी वापरा. समजू द्या समोरच्यांना, समजू द्या कोण आहोत आपण, ते कोण आहोत. अभिमानाने सांगा, अरे होय, गर्व से कहो हम मराठी है, गर्व से कहो. आज शिवसेना असेल, आज मनसे असेल, या दोनही पक्षांचे पदाधिकारी त्या दुकानावर पोहोचले. त्यांनी जो काही भरायचा आहे तो दम भरला. शिवसेनेच्या अखिल चित्रेंनी दाखल लिहून घेतलं. मनसेकडनंही मला वाटतं नंतर माफीनामा लिहून घेतलेला आहे. हे गरजेचं आहे. याच्यासाठी स्थानिक पक्ष असणं हे गरजेचे आहेत. का स्थानिक पक्ष तिथे लागतात? का स्थानिक पक्षांना कमजोर केलं जातं या राष्ट्रीय पक्षांकडनं? का स्थानिक पक्ष फोडले जातात आणि आपल्याला पाहिजे तशा प्रकारचे गट बाजूला करून आपल्या विचारांचे गट आपल्या सोबत ठेवायचे, जेणेकरून ताकद क्षीण होईल. तुम्हाला सगळ्यांना कळतंय मला काय सांगायचंय? या सगळ्या प्रकारांकडे नीट पहा
आणि पाहून थंड बसू नका, इतकंच मला सांगायचंय. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.